2029च्या निवडणुका जिंकण्यासाठी शक्तीपीठचा घाट घालण्यात आल्याचा आरोप माजी खासदार राजू शेट्टींनी लगावलाय। नव्या रेखांकनामुळे 65,000 कोटींचा भ्रष्टाचार होणार असल्याचा आरोपही शेट्टींनी लगावलेला आहे। जवळजवळ 60 ते 65,000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार होणार आहे आणि म्हणून निवडणुकीसाठी पैसा उपलब्ध करण्यासाठी 2029च्या निवडणुका जिंकण्यासाठी वाळवा, शिराळा, पलूस, कडेगाव, पलूस आणि शाहूवाडी, पन्हाळा या तालुक्यातल्या शेतकऱ्यांचा बळी देऊन जर हा रस्ता होणार असेल तर आम्ही तो सहन करणार नाही। जरांगेंकडून उपोषणाच्या पोकळ धमक्या दिल्या जातात। जरांगे डबल ढोलकी आहेत, जरांगेंकडे दुर्लक्ष करा असं आवाहन ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंनी केलंय। अमोल खुणेंवर जरांगेंनी अन्याय केलाय, नवनाथ वाघमारेंनी ही टीका केली आहे। जरांगीला उपोषणच करायचे हौसे ना, तर जरांगीच्या मी सांगितल्याप्रमाणे मागचा जरांगीला आम्ही CCTV लावायचे सांगितले आणि CCTV लावल्यानंतर जरांगी तिसऱ्या दिवशी पळून गेला, कारण की जरांगीची उपोषण करण्याची कॅपॅसिटी राहिलेली नाही। उगा पोकळ धमक्या द्यायच्या समाज राहिलेला नाही, कोणी राहिलेलं नाही। आता कुठंतरी ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न आहे, बाकी काही नाही। आणि राज्य सरकारने याच्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे आणि त्याला जर उपोषण करायचं असेल तर माझं सुद्धा त्याला चॅलेंज आहे। त्याच्या शेजारीच, त्याच्या पॅन्डॉलच्या शेजारी आम्ही सुद्धा उपोषण करू आणि दोघांच्याही उपोषणाकडं CCTV लावले पाहिजे आणि योग्य ते पोलीस प्रशासनाच्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या निगराणीखाली ते उपोषण झालं पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।